कोई भी कार्रवाई हम बर्दाश्त करने वाले हैं नहीं है ध्यान में, क्योंकि कैसे रहता है ये मॉब रहने को उसमें प्रतीकात्मक इतना बताना है कि हम लोग उसका निषेध करें, हम लोग उसका विरोध करें, इतना ही बताना है, उसके ऊपर कुछ नहीं करें। ये ऐसी चीज़ें होंगी तो पुलिस कतई माफ नहीं करेगी। सुनो, अभी तुमने 2 बार निवेदन दिए, तुमको कोई रोक टोक हुई निवेदन देने में? क्यों होगी? वो संवैधानिक मार्ग है, तुम्हारा अधिकार है, तुमको लगता जो तो दे सकते, कोई प्रॉब्लम। तुमको असलियत से बताई जाएगी। कोई तो भी कुछ तो भी बोल रहा, व्हाट्सएप पे कुछ तो भी भेज रहा, ये चीज़ों पे ध्यान मत रखो। तुमको कोई भी शंका है, तुम्हारा अधिकार है, तुम पुलिस में आके पुलिस स्टेशन में आओ, सर हमारे पास ऐसी बात है, क्या है, हम तुमको जो भी है बताओ, ठीक है। और अपने पास रोज भरतवाड़ा शहर में अपने पास रोज नहीं, वो कायदा लगा ही नहीं है, और वो कायदा जब तक ये सब चीज़ें होंगे लगेगा। हाँ, ये तुम्हारा विरोध कब है? नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिते या कायद्यातील हिट अँड रन या संदर्भातील वाढीव शिक्षेविरुद्ध अचलपूर तालुक्यातील चालक संघटनांनी कालपासून कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। यापूर्वीही सदर संघटनांनी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना 2 वेळा निवेदन दिलेलं आहे। भारत सरकारने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी एक परिपत्रक काढून सदर कायद्यातल्या कोणत्याही तरतुदी अद्याप लागू करण्यात आलेल्या नाहीत आणि चालक आणि ट्रान्सपोर्ट संघटनाशी पूर्ण चर्चा झाल्याशिवाय यातील कोणत्याही तरतुदी लागू करण्यात येणार नाहीत असे परिपत्रक काढलेले आहे। याबद्दल आम्ही चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सर्व जे चालक आहेत यांच्याशी बोलून त्यांना सगळ्या तरतुदी समजावून सांगितल्या आहेत। तरी मी परतवाडा पोलीस स्टेशनतर्फे सर्व चालक संघटनांना ट्रान्सपोर्ट संघटनांना आवाहन करतो की कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नये। बेकायदेशीर रास्ता रोको करणे, एखाद्या चालकास मारहाण करणे इत्यादी प्रकार विनापरवानगी बेकायदेशीर कृत्य असे करू नये, जेणेकरून कायदा आपल्या हातात घेऊन गंभीर कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होईल। मी परतवाडा पोलिसांचे सर्व चालक संघटनांना आवाहन करतो की त्यांनी संवेदनशील मार्गाने कायदेशीर मार्गाने आपलं आंदोलन करावे।